हे पुस्तक आता नुकतेच प्रकाशित झालेले आहे। त्यांनी सर्व दृष्टीने, तार्किक दृष्टीने, भावनिक दृष्टीने सगळ्या गोष्टींचा विचार करून हे पुस्तक लिहिलेले आहे। तर प्रत्यक्ष भगवंतांनी, योगेश्वर भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेले आहे की फक्त माणसालाच मन आणि बुद्धी आहे पृथ्वीवर, बाकीचं कुणालाच नाही आहे। तर हे मन कसं आहे तर भगवंतांनी सांगितलेलं आहे की घोड्याला माणूस लगाम खेळू शकतो, वाऱ्याचा वेग थांबवू शकत नाही, त्याप्रमाणे मन हे कोणालाच थांबवता येत नाही। असं हे सैरावैरा पळणारं मन यांनी कसं हे करता येईल तर त्यांचा नावाचा उच्चार करते। प्रशांत बिलवले यांनी अगदी सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत असे जे छोटे मोठे उदाहरणं दिलेले आहेत, ते उदाहरणं प्रत्यक्ष जो वाचेल तर त्याला ते प्रत्यक्ष समजेल आणि ते त्याच्या हृदयापर्यंत जातील अशी उदाहरणं दिलेली आहेत। तर त्याच्यासाठी त्यांनी ते अध्याय सांगितलेले आहेत। अध्यायात म्हणजे त्या गोष्टींचं त्यांनी विश्लेषण केलेले आहे। हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं। वयात आलेले मुलं आणि जे धंद्यात पडलेले युवक आणि व्यावसायिक मोठे तर ह्या सर्वांच्या दृष्टीने हितकारक आहे। तर त्यांनी एक म्हटलेलं आहे की जो माणूस असं म्हणतो की मी काही करू शकत नाही आणि मला काही जमणार नाही, तर ते म्हणतात हे वाक्य कोणाचे असतात? आळशी लोकांचे आणि जे अति आहार ज्यांचा आहे, असे कमकुवत लोक जे आहेत त्यांच्याच तोंडून हे वाक्य मिळतात। तर त्यांनी ह्या पुस्तकाद्वारे, उदाहरणांद्वारे असं दाखवलं की तुम्ही बसलेले आहात तर तुम्ही उठायला लागाल, उठल्यानंतर तुम्ही उभे राहाल आणि उभे राहिल्यानंतर तुम्ही चालायला लागला आणि चालताना तो तुम्ही तर लगेच पळायला लागाल। इतके म्हणजे त्यांचे विचार प्रभावित करतात आणि जी शक्ती आहे, जी नकारात्मक ऊर्जा होती शरीरातली, तर ती सकारात्मक याच्यात व्हायला लागते। निगेटिव्ह विचार सगळे बाजूला जायला लागतात आणि माणसाला जो उत्साह आहे तर तो मनामध्ये भरला जातो। मनामध्ये भरल्या गेल्यानंतर तर तो मेंदूपर्यंत पोचतो आणि पोचल्यानंतर माणसाची जी कार्यशक्ती असते तिच्यात आपोआप बदल व्हायला लागतो। तर नुसता बदलच नाही होत, तर माणसाची जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती ती प्रगल्भ व्हायला लागते आणि माणूस आनंदी जीवन जगायला लागतो। हे एवढे 4 दिवसापूर्वी एक पुस्तक वाचलं, रहस्य मानवी मनाच्या शक्तीचा। त्यांना आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी असतात, ज्या की आपल्याला माहिती नसतात की आपल्या मनाची शक्ती काय आणि ती वापरून आपण काय काय करू शकतो किंवा काय काय अनुभव घेऊ शकतो, तर ह्या गोष्टी याचं सादरीकरण त्यांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे। हे पुस्तक एक औषधाचं सुद्धा काम करतंय। हे कशा त्यावेळेला आपलं जे मन आहे ते कसं स्टेबल ठेवणं किंवा काय काय गोष्टींनी काय काय होऊ शकतं, हे सर्वच्या सर्व गोष्टी याच्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळे हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक तुमच्यासाठी एक मेडिसिनचंही काम करेल। मी माझ्याकडनं तर हे तुम्हाला सांगेल की हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे, प्रत्येकाने, लहान मुलापासनं अबाव 14 ते सर्वांनी वाचावे। आणि याच्यामध्ये प्रशांतजींनी खूप छान गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि मुद्देसूद कव्हर केलेले आहेत। तर माझ्याकडनं प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा। आणि त्यांनी हा जो प्रयत्न केला, खूप छान प्रयत्न आहे आणि हे जे पुस्तक आहे एक समाजासाठी खूप छान मेडिसिन आहे। आणि प्रशांतजी अशाच आणखी नवीन नवीन गोष्टी आणा आणि समाजासाठी थोडं प्रबोधन करा या मार्गात, या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून। मानवी मनाच्या शक्तीचे हे पुस्तक अतिशय सुंदर आहे। याच्यात जे काही आपल्याला लिहिलेलं आहे की मानवी मनाच्या मनात जे काही आजकाल समस्या आहेत, त्या सगळ्या समस्यांची जी उत्तर आहेत, ते एक उत्तर ह्या पुस्तकामध्ये मला बघायला मिळालेले आहेत। मी या समस्यांची उत्तरे ह्या पुस्तकात सोडवावी। नमस्कार,
मी स्वाती धनंजय अमृतकर नाशिक येथून बोलत आहे। मी प्रशांत सरांचे रहस्य मानवी मनाच्या शक्तीचे या पुस्तकाचे वाचन केले। हे पुस्तक म्हणजे आपल्या मनाचे खरे सार शोधण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे। हे पुस्तक सामाजिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावरील सर्व लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे। यातून लोकांचे प्रश्न सहज सोडवले जातील। प्रशांत सरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जादुई बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी त्यामध्ये नातेसंबंध दृढ करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत। मी हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला। मग वाट कसली बघता, तुम्ही या पुस्तकाची प्रत मागवा। त्यांनी मानवी मनाबद्दल, मानवी मन हे किती चंचल, अस्थिर असते आणि त्यावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो हे या पुस्तकातून वाचल्यानंतर समजतंय। This is a very good book on mind. Each and everybody you have to read. Really, I like very much. पुस्तके वाचली की मस्तके सुधारतात, पुस्तके वाचली की मस्तके सुधारतात आणि मस्तके सुधारली की आनंदाच्या पलीकडे एक समाधान मिळवण्यासाठी किंवा शोधण्यासाठी विविध मार्गाने आपण खटाटोप करत असतो। मग परंतु आयुष्यात खरं समाधान आपल्याला कशात मिळतं? मग हे खरं समाधान आपल्याला मिळत असतं किंवा ते ठरवत असतं ते आपलं मन। सकारात्मक गोष्टींचा विचार कसा करावा, त्यानंतर फक्त या सकारात्मक गोष्टींचा विचार न करता आपण ते प्रत्यक्ष कृतीतून ते आपण अंमलात कसं आणलं पाहिजे, त्यासाठी सरांनी वाचावे असे मनाचा शोध घेणारे प्रशांतजी येवले यांनी रहस्य मानवी मनाच्या शक्तीचे लिखित हे जे पुस्तक, या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। याच्यामध्ये मन म्हणजे काय किंवा आपण मनाचा शोध कसा घ्यायचा आणि मन जे आहे ते निसर्गाने किंवा दुःख जे आहे ते निसर्गातून मिळालेलं आहे की मानवी मनाने तयार केलेलं आहे, असं हे जे काही पुस्तक आहे हे सर्वांनी एकदा अवश्य वाचावे। माझ्या शक्तीचे पुस्तक स्वतः खूप विचारपूर्वक व खूपच अभ्यास करून लिहिले। त्यांनी 20 अध्याय, यामधून प्रत्येक अध्यायात नवीन नवीन गोष्टी रूपात विश्लेषण करून सोप्या भाषेत सांगितले की जेणेकरून सगळ्यांना त्याचा सार कळू शकेल। रहस्य मानवी मनाच्या शक्तीचे पुस्तकाचे लेखक, आजची उत्सव मूर्ती माननीय प्रशांत येवले यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। मी प्रशांतच्या शालेय जीवनातील त्याच्या शिक्षिका भागवत मॅडम। शालेय जीवनात प्रशांत शांत, स्थिर, अभ्यासू वृत्तीचा होता। शालेय जीवन यशस्वी केले, आज एक मनाचा वेध घेणारा लेख अभ्यासक म्हणून माझ्या समोर आला। बहिणाबाईंच्या शब्दातील मन वढाय वढाय, मन चपय चपय, मन जहरी जहरी सांगणाऱ्या मनाचे रहस्य, शक्तीचे गूढ या पुस्तकातून त्यांनी उकलले। 20 अध्यायात, प्रत्येक अध्यायात मनाच्या समस्या व पर्याय सोप्या उदाहरणांनी सांगितले। गोल्डन नगेट्स देऊन अभ्यासही दिला। हे पुस्तक लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल। प्रत्येक अध्याय म्हणजे एक स्वतंत्र विचार आहे, मन जाणण्याची गुरुकिल्ली आहे असे मला वाटते। त्याची मराठी प्रत माझ्यापर्यंत प्रशांत तू पाठवलीस, खरोखरच मी माझे भाग्य समजते। पुन्हा एकदा प्रशांत तुझे कौतुक व अभिनंदन करते। पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा व शुभ आशीर्वाद। नमस्कार, तुझ्या भागवत मॅडम।